दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केलंय। या संदर्भात मला वस्तुस्थिती माहिती नाही असं म्हणत अजितदादांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांपासून 2 हात दूर राहण्याचा प्रयत्न केलाय। मी त्याबद्दल पूर्णपणे अज्ञानी आहे। मला त्या खोलात म्हणजे मी काही माहिती घेतली नाही। आता एक जबाबदार राज्यसभेचे खासदार म्हणतात, सहसा आमदारांनी खासदारांनी काही भूमिका मांडली तर सभागृहात ती खरी समजून पुढे जायचं असतं, असं सभागृहातलं आमचं कामकाज सांगतं। पण याच्या संदर्भात मला खरोखरीच वस्तुस्थिती माहिती नाही। तिकडे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। 2019च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। तसंच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेल्या निकालाचं त्यांनी समर्थन केलंय। माननीय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसेना आपल्या हातातून घालवण्यासाठी जबाबदार आहे। त्यांनी जर 2019 मध्ये बीजेपी सोबत युती केली असती तर एवढी त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली नसती। त्यामुळं त्यांच्या चुकीमुळं मला वाटतं की ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे। शिंदे यांच्यासोबत 75% बहुमत असल्यामुळं इलेक्शन कमिशनला एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल द्यावा लागलेला आहे। त्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली असं अजिबात नाही, उलट लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशननी केलेला आहे। वाटतं त्यांनी त्यांचा रिपाई सांभाळा, कुठं आहे कसा आहे कोणाच्या दावणीला बांधलेला आहे तेवढं त्यांनी आधी बघावं। उस्मानाबादमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात कट्टर राजकीय वैरी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यात जवळीक पाहायला मिळाली। शिवजयंतीच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना जवळ बोलावून घेतलं। निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात टाकत त्या सगळ्यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या वेळेला घोषणाबाजी केली। सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यात राजकीय कटुता निर्माण झाली। मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमात या तिघांची जवळीक पाहून नव्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय। तिकडे शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळेला संभाजीराजे छत्रपती नाराज झाल्याचा प्रकार समोर आलाय। गडावर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले असताना प्रशासनानं शिवभक्तांना गडावर जाण्यापासून काही काळ रोखून ठेवलं होतं। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती गडावर गेले नाहीत। जोवर शिवभक्तांना दर्शनासाठी गडावर सोडलं जात नाही तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। गडावरील कार्यक्रमासाठी आलेल्या VIP कल्चरबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण नाराज संभाजीराजेंनी अडवलेल्या शिवभक्तांच्या सोबतच राहणं पसंत केलं। दरम्यान संभाजीराजेंच्या या नाराजीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत पुढच्या वर्षापासून योग्य नियोजन करू असं स्पष्टीकरण दिलंय। आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। छत्रपती शिवराय होते म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य पाहतो, आज आपण मानाने जगतो आहोत आणि म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा आपल्या या राजाचा आशीर्वाद घेण्याकरता आपण या ठिकाणी येत असतो। यावर्षी हे सरकार आल्यानंतर आपण निर्णय घेतला 3% निधी हा प्रतिवर्षी आता गड किल्ल्यांकरता आपण राखून ठेवण्याचा निर्णय केला आहे। त्यामुळे जो काही आपण मोठा निधी देतो त्याच्या व्यतिरिक्तचा हा निधी हा दरवर्षी राखून ठेवला जाणार आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या सूचना केल्या त्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्या मनोगतातून त्याही भावना व्यक्त केल्या। खऱ्या अर्थाने इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवप्रभूंचं दर्शन घ्यायला कुणालाही बंदी असता कामा नये, ती बंदी नसेल। छत्रपती संभाजीराजे आपल्या ज्या काही सूचना आहेत या सूचना जनतेच्या हिताच्या आहेत, लोकांच्या हिताच्या आहेत।
शिवनेरीवर सगळ्यांचाच जाण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण हक्काने जाऊ शकतो, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. आता आज मात्र तुम्ही म्हणताय छत्रपती संभाजी राजांनाच त्यामध्ये येऊन दिलं नाही. का येऊन दिलं नाही, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, ह्याच्यामध्ये बोलवता धनी कोण आहे, हे सगळी माहिती चौकशी झाली पाहिजे. वस्तुस्थिती लोकांना समजली पाहिजे. आणि असं सरकारने जर कोणी वागत असेल तर सरकारने हस्तक्षेप करून त्या व्यक्तींना सांगितलं पाहिजे की असं नाही चालणार. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचंच दैवत होतं.